यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आपण जनजातीय गौरव दिन साजरा करत आहोत आणि या जनजातीय गौरव दिनामध्ये विविध प्रकारचे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाचाच भाग म्हणून आज आपला सेमिनार होणार आहे आणि हा सेमिनार देण्यासाठी आपल्याला सुप्रसिद्ध वक्ते म्हणून आपल्याकडे आहे आशिष गोरगावकर। तर आपल्या संस्थेच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा स्वीकार करावा। गोरगावकर सरांना विनंती करतो त्यांनी आम्हाला अमूल्य मार्गदर्शन करावे। गुड मॉर्निंग everyone. इंग्रजीतनं बोलायचं मराठीत नक्की तिन्ही भाषा चालते, हिंदी चालते। खूप सुंदर सृष्टी निर्माण करत्या त्या परमेश्वराला सर्वप्रथम अभिवादन करतो। विज्ञान सांगतं, सायन्स सांगतं की खूप त्रास सहन होतो त्या गर्भवती स्त्रीला जेव्हा ती एका बाळाला जन्म देते। तेवढाच त्रास सहन करून जन्माला घालणारी माझी आई आणि 160 रुपये रोजीपासून मेहनत करून बनवलेला ठिगडं करतील एवढा फार कष्ट करून इथपर्यंत पोहोचवणारे माझे वडील। जन्म आई वडिलांनी दिला असेल तरी एक दलित आणि मागासलेला माणूस म्हणून मला जगण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारे भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले ते क्रांतीसूर्य आणि क्रांतीज्योती फुलेदार, ज्यांना शिकायला काहीच नव्हतं असे बाबासाहेब यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे राजर्षी शाहू महाराज आणि या सगळ्यांनी ज्या धर्तीवर आपलं कर्तृत्व गाजवलं ते धर्तीचे आणि त्या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि आज ज्यासाठी आम्ही जगलोय, जो गौरव दिन आपण साजरा करतोय, त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बिरसा मुंडा। या तमाम महापुरुषांच्या प्रतिमेला नम्राभिवादन करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो। बऱ्याच ठिकाणी बोलत असताना ज्या शाळेला शिकवतो किंवा ज्या इन्स्टिट्यूटला मी काम करतो किंवा जिथे मी ज्या पोरांसमोर शिकवते ती शहरातली मुलं आहेत, त्यांच्या आई वडील 90% आई वडील नोकरीवरच आहेत आणि सुशिक्षित आहेत। पण तुमच्यासारखी मुलं जी बाहेर येतात, एका ठिकाणी जमा होतात आणि शिकतात, एका ध्येयाने एका चिकाटीने शिकत असतात, त्या पोरांसमोर त्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना मला खूप जाणीव, खूप एक उत्साह निर्माण होतो। कारण तुमच्यापैकीच मी पण असतो आणि सरांनी मला 15 मिनिटं दिली, 15 मिनिटं काय 15 तास तुमच्यासमोर चर्चा करू शकतो इतकं मला तुमच्याबद्दल आतुरता वाटते बोलायची आणि तेच कुठंतरी तुम्हाला बोलणार आहे। तर विद्यार्थी म्हटल्यानंतर, महापुरुष म्हटल्यानंतर सर्वांना तुमच्या डोक्यात एकच येते की येणार आहेत, जन्म कधी झाला, त्यांनी काय केलं, काय कर्तृत्व गाजवलं हे सांगणार आहेत आणि तेच आपण पेरणार आहोत डोक्यात आणि जाणार आहोत, एवढंच आपल्या डोक्यात असतं। पण ती कसलीही माहिती मी देणार नाही आहे, कारण ते विकिपीडियाला सापडणारच आहे किंवा आतापर्यंत आलेल्या मार्गदर्शकांनी बोललंच असेल। पण मी तुम्हाला काहीतरी, तुम्ही विद्यार्थी आणि एक शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून आपल्या दोघांची बांधिलकी मी तुमच्याशी जोडणार आहे आणि ते तुम्हाला समजेल अशी अपेक्षा करतो। आता फक्त 5 मिनिटं तुम्हाला मोजून लक्ष द्यायची आहे। इथलं कुठला निवासी आहे का गडचिरोलीचा? प्रॉपर इथला आहे असं कोणी आहे का? एकच। मग बाकी आपण सगळे बाहेरचे आलेले आहोत, वेगवेगळ्या ठिकाणातून आलेलो आहोत, बरोबर? मग आपलं काम काय आहे? आपण महापुरुषांबद्दल आज का गौरव दिवस साजरा करतोय, आपण त्याची जाणीव तुम्हाला सर्वांनाच असेल। आणि शोकांतिका मला ही वाटते की 1875 साली त्या माणसाचा जन्म झाला, जो माणूस 24 वर्षे 25 वर्ष जगला, 1900च्या काळात त्याचा मृत्यू झाला आणि त्या माणसाबद्दल इतकं असून 2018ला त्यांना
गौरव दिवस साजरा करूया. यापेक्षा शोकांतिका कुठलीही नाहीये. मग हे का होतं याच्याबद्दल जाणीव आपल्याला घ्यायची. आता बिरसा मुंडेंबद्दल बोलायचं म्हटलं, महापुरुष म्हटलं की त्यांचं कर्तृत्व खरंच फार महान असतं आणि त्यातनं आपण काय शिकायचं ते मी आज काहीतरी तुम्हाला सांगणार आहे. तो बिरसा मुंडा कोण होते? आपण आज जननायक म्हणतो, क्रांतीसूर्य म्हणतो, महानायक म्हणतो, महापुरुष म्हणतोय. मग यांच्याकडनं काहीतरी शिकायला पाहिजे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं शिकतो आपण, महात्मा गांधींकडनं शिकतो आपण, APJ अब्दुल कलामांकडनं शिकतो. मग यांच्याकडनं काय शिकून राहिलं? कोणी देव म्हणलं, कोणी काहीतरी म्हणतं. काय 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 लोकांनी त्या समाजाने नाव दिलेलं आहे. आदिवासी समाजाने त्याला आपलं म्हणलं आहे, पण त्यांच्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांना काय, आपल्याला काय? तुम्ही कधी त्यांचा फोटो पाहिलेय का? त्याचा फोटो पाहिला असेल तर त्यांच्या गळ्याला काहीतरी लावून असतं. ती वाजवायचं एक वाद्य आहे. बिरसा मुंडेंना वाजवायची खूप तीव्र इच्छा असायची किंवा त्यांचा एक आनंद छंद होता तो. त्यांनी कोवळ्याचं काहीतरी असं काढून त्यांनी ती कला शिकली होती. ती इतके हुशार होते की त्यांना जर्मन मिशनरीच्या स्कूलमध्ये त्यांच्या ओळखीच्या लोकांनी त्याला शिक्षणासाठी पाठवलं. मग ती जेव्हा शिकायला ते ध्येयाने निघाले होते, आपल्या एका समाजासाठी सरकायला निघाले होते आणि इतकी सवलत इथे 25 वर्ष जगले. तुम्ही विचार करा, इथे 12वी पर्यंत शाळा याची सांगितली म्हणजे किमान 16 वर्षापर्यंतची मुलं आहेत. आपल्या गावात, आपल्या परिसरात 25 वर्षाचं माणूस काय करतोय? इंस्टाग्राम स्क्रोल करतोय, राईट? फेसबुकला फीड बघतोय, राईट? हेच करतोय ना. माझं वय 24 वर्ष आहे आणि मी समजा इथपर्यंत आलो की मी काहीतरी तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत करते. आपलं 25 वर्षाचं लेकरू काय करते हे बिरसा शिकायचं. त्यांना शिक्षणासाठी त्यांनी मिशनरी स्कूलमध्ये टाकलं. त्यानंतर काही गोष्टी घडल्या किंवा ख्रिश्चन मिशनरी हे ते बरीच सारी त्यांचा इतिहास आहे. मग त्यांनी त्यांच्यावर विचार विनिमय केला आणि आपल्या समाजाला कुठं काय करता येईल याबद्दल विचार करून त्यांनी समाजासाठी झटले.